परमेश्वराच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांना अभिवादन करते आणि आज आपण बघणार आहोत की परमेश्वर रिकाम्या पाट्यांवर लिहितो। हालेलुया। परमेश्वर हा रिकामा झाल्याशिवाय परमेश्वर भरत नाही। परमेश्वर रिक्त झाल्याशिवाय तो आपल्याला भरत नाही। आणि त्याचं वचन सांगतं निर्गम ह्याचा 34वा अध्याय आणि 1 ते 5, तू पहाटेच तयार हो आणि सकाळी सिनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वत शिखरावर माझ्यासमोर हजर हो। तुझ्याबरोबर कोणीही मनुष्य दिसता कामा नये, तसेच शेरडे मेंढरे व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या कडेला चरू देऊ नको। तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाय पर्वतावर चढून गेला। तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्याजवळ उभा राहिला आणि त्याने परमेश्वर ह्या नावाची घोषणा केली। हालेलुया। जर आम्ही स्वतः परमेश्वराला भेटण्यासाठी त्याच्या सान्निध्यामध्ये बसण्यासाठी आम्ही जर निर्णय घेतला तर परमेश्वर एक स्टेप खाली उतरून तो आम्हाला भेटण्यासाठी तयार असतो। कारण त्याला माहीत आहे की माझं लेकरू, माझा मुलगा, माझी मुलगी ही त्याच्या झोपेचा त्याग करून माझ्या जवळ येत आहे। जर आपण बघितलं तर मोशेला परमेश्वराने सांगितलं की तू पहाटे उठून सिनाय पर्वतावर। काही बायबल स्कॉलर्स असं म्हणतात की मोशे हा कितीतरी किलोमीटर लांब, जवळजवळ 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर सिनाय पर्वतापासून राहत असेल। आणि जर त्याला त्या काळामध्ये त्याला जर तेवढं अंतर, तेवढं मैल पार करून जायचं आहे तर त्या वेळेला काही गाड्या नव्हत्या, त्या वेळेला काही मोटरसायकल नव्हत्या। त्याला एकतर चालत जायचं असेल किंवा मग त्याला एखादं घोडा किंवा गाढव काहीतरी घेऊन त्याला लागलं असेल कदाचित। परंतु परमेश्वराचं वचन असं सांगतं की 2 दगडी पाट्या घेऊन माझ्याकडे ये। आता जर ह्या दगडी पाट्या आम्ही बघितल्या तर त्या दगडी पाट्या ह्या एक पाटी असं म्हटलं जात आहे की 26 किलोची होती। त्या 2 दगडी पाट्या, त्याच्या हातात काठी असेल, त्याच्याकडे त्याचं घोंगडं असेल किंवा काही त्याच्या वस्तू असतील, तेवढं घेऊन तो चालत 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 तो त्या सिनाय पर्वताच्या शिखरावर जातो। प्रियानो, हे खूप अद्भुत आहे। कारण जर समजा आम्हाला 10 किलोमीटर जर आम्हाला जायचं असेल तर आम्हाला 2 ते 3 तास आम्हाला लागतील चालत। परंतु भल्या पहाटे त्याला तिथे पोचायचे। म्हणजे विचार करा की तो रात्री तो जेवून तो किती वेळ झोपला असेल आणि त्यानंतर तो कधी निघून तो पहाटेला तिथे पोचला असेल। परंतु त्यांनी हा विचार केला नाही की परमेश्वरा मला झोपायचंय, मला उद्या दिवसभर कामं आहेत। त्याने एकच विचार केला, परमेश्वर म्हणत आहे की पहाटेच उठून तू माझ्याकडे ये, म्हणजे मी तुला त्या दगडी पाट्यांवर लिहून देईल। परमेश्वर म्हणतो कोऱ्या पाट्या घेऊन या। ज्या वेळेला प्रियानो आम्ही पहाटेच उठून आम्ही त्या परमेश्वराच्या चरणांपाशी जातो त्या वेळेला आम्ही आमच्या पाट्या कोऱ्या घेऊन त्या परमेश्वराकडे जायचं आहे। कारण कोरी पाटी ही लिहिण्यासाठी कधीही अतिशय सोपी जाते। म्हणून आपण ज्या वेळेला परमेश्वराच्या चरणांपाशी जातो त्या वेळेला आपण आपली अंतःकरण ही रिक्त करणं गरजेचं आहे। आमचे अंतःकरण कोऱ्या पाटीसारखी करून आम्ही पहाटे त्या परमेश्वराच्या चरणांपाशी जायला पाहिजे। कारण जर आम्ही विचार केला तर पहाटेच्या समयाला आमची अंतःकरण, आमचं माइंड हे सगळं शांत असतं। कुठल्याही गोष्टी इकडचे तिकडचं टेन्शन किंवा चिंता किंवा कामाचं काहीतरी आमच्या डोक्यामध्ये पहाटे नसतं। त्यामुळे आम्ही पहाटे ज्या वेळेला उठतो त्यावेळेला आमची ही कोरी पाटी घेऊन त्या परमेश्वराच्या चरणांपाशी जायला पाहिजे। प्रियानो, जर आम्ही बघितलं तर त्या कोऱ्या पाट्या घेऊन तो मोशे त्या इतक्या वयामध्ये तो चालत 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 किंवा काहीतरी तरतूद करून तो त्या ठिकाणी त्या शिखरावर पोचला असेल। आज आम्हाला साधं चालत कुठेतरी जायचं म्हटलं की आम्हाला त्रास होतोय, आम्हाला धाप लागते, दम लागतो। परंतु तितक्या वयस्कर असताना सुद्धा मोशे त्या वयामध्ये असताना सुद्धा तो चालत त्या गोष्टी करत आहे। का माहिती आहे? कारण परमेश्वरासाठी त्याच्याकडे ओझं आहे, परमेश्वरासाठी त्याच्यामध्ये आवेश आहे।
की परमेश्वराने मला बोलवलंय आणि मी जायला पाहिजे. जरूर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेच्या काळामध्ये आहोत, परंतु महान परमेश्वर आज देखील आमच्या बरोबर आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त रात्रभर प्रार्थना करायचे आणि दिवसभर ते सेवा करत फिरायचे. त्याचा आपल्याला ह्या गोष्टींमधून हे शिकायला मिळतंय की आम्ही सुद्धा पहाटे उठून त्या महान परमेश्वराच्या जवळ आम्ही जायला पाहिजे. आणि परमेश्वराने सांगितले की त्या वेळेला तिथे कोणीही नसावं. म्हणजे परमेश्वराला त्याच्या लेकरांबरोबर, त्याच्या मुलांबरोबर एकांतामध्ये घालवलेला वेळ परमेश्वराला आवडतो आणि परमेश्वर त्याच्या अद्भुत आणि गहन गोष्टी या वेळेमध्ये बोलत असतो. म्हणून आपण जर बघितलं तर परमेश्वराला भेटण्यासाठी ज्या वेळेला मोशे गेला, तो चालत असताना तो शिखरावर चढल्यानंतर असं लिहिलं आहे की तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्याजवळ उभा राहिला. हालेलुया. तो महान परमेश्वर, तो सर्वशक्तिमान देव, तो स्वतः एक स्टेप उतरून खाली आला आणि तो त्याच्याजवळ उभा राहिला. ज्यावेळेला आम्ही हा निर्णय घेणार की मी सुद्धा परमेश्वरासाठी मी पहाटे उठणार आणि मी त्याच्या चरणांपाशी जाणार, त्यावेळेला परमेश्वर एक स्टेप त्याचं स्वर्ग सोडून तो खाली यायला तयार आहे. प्रियानो, फक्त आपण डिसिजन घेणं महत्त्वाचं आहे. आम्ही विचार करतो की आता मला पहिल्यासारखं उठायला होत नाही, मला पहाटेची प्रार्थना जमत नाही, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही. परंतु परमेश्वर म्हणत आहे की इतक्या वयस्कर असताना जर परमेश्वर त्या व्यक्तीला बोलवतोय आणि तो व्यक्ती रात्री उठून पहाटेपर्यंत त्या परमेश्वरासाठी अख्खं शिखर चढून जातोय आणि आम्हाला आहे त्या घरामध्ये प्रार्थना करण्यासाठी आम्ही उठू शकत नाही. त्यामुळे आज आपण निर्णय घेऊया प्रियानो की आजपासून मी पहाटे उठणार. फार नाही, 5 मिनटं 10 मिनटं एवढ्या वेळेपासून आम्ही सुरुवात करूया आणि त्या परमेश्वराकडे आम्ही आमचं अंतःकरण अतिशय रिक्त करून त्याला आम्ही सादर करूया. कारण त्याचं वचन सांगतं, 1 पेत्र 5 अध्याय 6 वचन, की त्या परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे तो तुम्हाला योग्य वेळी उंच करेल. आज जर आम्ही बघितलं आमच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही आहे, आमचं जीवन हे प्रार्थना रहित जीवन आहे आणि आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो आणि आम्ही म्हणतो की आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. आम्ही प्रार्थना करतो 1 मिनटं किंवा 2 मिनटं आणि त्या 2 मिनटाची प्रार्थना ऐकण्यासाठी काय परमेश्वर स्वर्ग सोडून येईल का? या गोष्टीचा आम्ही विचार करायला पाहिजे. जर परमेश्वराची उपस्थिती हवी आहे, जर आम्हाला या संसारिक जीवनामध्ये आशीर्वादित व्हायचं आहे, तर आम्ही त्या परमेश्वराला प्रथम स्थान द्यायला पाहिजे. कारण परमेश्वराचं वचन सांगत आहे की मी तुला मस्तक करेन, मी तुला पुच्छ करणार नाही. तो फक्त म्हणत आहे की तू माझ्याकडे ये, तू रिकाम्या पाट्या घेऊन माझ्याकडे ये, मी त्या लिहितो. आम्ही ज्या वेळेला आमची रिकामी पाटी घेऊन आम्ही त्याच्याकडे जाणार प्रियानो, त्यावेळेला तो ती लिहिणार आणि त्या लिहिलेल्या पाट्या विचार करा, आज कितीतरी हजारो वर्षानंतर सुद्धा आज त्या 10 आज्ञा आमच्या जवळ आहेत. ज्या वेळेला परमेश्वर ते लिहिल त्यावेळेला ते कधीही कोणीही मिटवू शकणार नाही प्रियानो. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्या परमेश्वरापाशी जाण्याचा आम्ही निर्णय घेऊया. आम्ही परमेश्वराला म्हणूया की परमेश्वरा, मी सुरुवात करत आहे तुझ्यापाशी येण्याचा. मी जेव्हा येणार त्यावेळेला माझा प्रभू मला भेटण्यासाठी त्याचा स्वर्ग सोडून खाली यायला तयार आहे. त्यामुळे आजपासून निर्णय घ्या आणि त्या महान परमेश्वराचा अनुभव घ्या. कारण स्तोत्र 34:8 सांगतं की माझा अनुभव घेऊन पहा मी कसा परमेश्वर आहे. जरूर मोशेने परमेश्वराचा अनुभव घेतला, अब्राहमाने परमेश्वराचा अनुभव घेतला, याकोबाने परमेश्वराचा अनुभव घेतला, तसा आज मी आणि तुम्ही सुद्धा परमेश्वराचा अनुभव घ्यायला पाहिजे. म्हणून मोठ्या पहाटे उठून आम्ही सुद्धा आमच्या रिकाम्या पाट्या घेऊया आणि आम्ही त्या परमेश्वराच्या चरणांपाशी जाऊया आणि कधीही न मिटणारं, कधीही न विलयास जाणारं त्याचं सामर्थ्य आम्ही मिळवूया. परमेश्वर तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो.